शिक्षणाचा ज्यांनी वसा घेतला होता त्या सावित्रीबाई फुले आता मोठ्या पडद्यावर सत्यशोधक या चित्रपटातून आपण त्यांचं एक पूर्ण कार्य एका चित्रपटरूपी स्वरूपात पाहणार आहोत. सत्यशोधक या चित्रपटात आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री राजश्री देशपांडे आहे. राजश्री, खूप स्वागत आहे तुझं फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्तीच्या आमच्या या खास स्टुडिओमध्ये. आणि थँक्यू सो मच, तू खूप वेळात वेळ काढून आलेली आहेस, कारण मला माहिती आहे की सध्या किती जोरदार बिझी आहेस तू. थँक्यू सो मच. थँक्यू फ्री प्रेस. पण निलिमासाठी मी कुठे येऊ शकते आणि कधी येऊ शकते. थँक्यू. आणि खरंच राजश्री, हे वर्ष तर म्हणजे 2023 तर अर्थातच सुपर रॉकिंग होतं तुझ्यासाठी. म्हणजे सगळीच वर्ष असतात, पण 2023 हे स्वप्नांनी भरलेलं आणि अवॉर्ड्सनी भरलेलं असंही म्हणेन मी. आणि आता 2024ची ही इतकी छान सुरुवात. सत्यशोधक सारखा विषय, सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत तू आम्हाला दिसतेस, त्यामुळे अर्थातच किती एक वेगळं चॅलेंज असेल. पण मला असं वाटतं की तू हे स्वप्न कधी पाहिलं होतंस का, की कधीतरी तू सावित्रीबाई साकारणार आहेस का? तेही असतात ना की न पाहिलेलं स्वप्न पण साक्षात पूर्ण होताना काहीतरी अतिशय सुंदर वाटत असतं. काय ते फिलिंग काय आधी? नाही ग, खरंच नाही. मी कधीच विचार नव्हता केला की मला सावित्रीबाई फुले यांची भूमिका मिळेल. पण म्हणजे मी जे लहानपणी म्हणजे शाळेमध्ये जे काय अभ्यासाच्यामध्ये जेवढं वाचलं होतं तेवढंच मला सावित्रीबाईंबद्दल माहिती होतं. पण जेव्हा सिनेमा सुरू झाला ना, तेव्हा मला इतक्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या आणि मला असं जेव्हा वाटलं समोर आली तेव्हा ती पहिली प्रतिक्रिया काय होती तुझी? माझी, बापरे, माझं अगदी असं ते होतं ना की गदगदून जातं माणूस एकदम. असं ते एक शरारा येतो की अरे शहारा येतो, तसं झालं होतं मला. एकदम खूप गूजबम्स आले होते की आणि ते एक दडपण पण होतं. एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपण सावित्रीबाई फुले करायला मिळतंय आपल्याला. आणि मी जे गावागावामध्ये काम करते त्याच्यामध्ये मला प्रत्येक ठिकाणी सावित्रीबाई ही पहिले दिसते. खरंच तर खूपच छान वाटलं. नक्कीच त्याकडे मी येणारच आहे. कारण कसं असतं ना की म्हणजे अनेक अभिनेत्री अर्थात आपल्यासाठी ते काया रूप पदार्पणच असतं तुमचं. वेगळ्या रोलमध्ये तुम्ही स्वतःला साकारत असता. पण मला इथे असं वाटतं जेव्हा राजश्री सावित्रीबाई साकारते ना, तर मला माहिती आहे की तिच्या आत किती वेळा ती सावित्रीबाई आहेत. कारण राजश्री, तुझं ते नमांगण फाउंडेशनचं काम असेल, पंढरी विलेज असेल किंवा अनेक ज्या गावांसाठी तुझं काम आहे, समाज जागृतीचं असेल किंवा शिक्षणाचं असेल. अर्थात मला आठवतं की तू शाळा बांधण्यासाठीही पुढाकार घेतलेला आहेस. इतक्या लेवलचं ते काम होतं सगळं तुझं, म्हणजे आणि चालूच आहे ते अजूनही. तर त्यावेळेत कुठेतरी अर्थात त्या सावित्रीबाई तुझ्या आत असतीलच की. तर त्यामुळे हे किती वेळा ते इन्स्पायर करतं तुला असे रोल्स? काय असतं ते? खूप इन्स्पायर करतं. आणि अर्थात मला काही अनुभव नक्की जाणून घ्यायचे आहेत, कारण आय एम शुअर इट बी टफ. तर हे 7 वर्षाच्या अगोदर आम्ही याचं शूट सुरू केलं होतं सत्यशोधकचं. त्यावेळेस मी जस्ट पाण्याचं काम संपून मी टॉयलेट्स बांधत होते पांढरीमध्येच. पांढरी आणि एक मठजळ गाव म्हणून गाव आहे अंबड तालुक्यामध्ये, तिथे पण मी पाण्यावर काम करत होते. आणि कसं माझी पण नवीन सुरुवात आहे. 10-12 वर्ष झाले मला काम करून. माझी पण नवीन सुरुवात होती. खूप मोठी असतात नाही ग, सोशल वर्कमध्ये माझी नवीनच हे होती. आणि मी पण शिकतच होते कशा गोष्टी हँडल करायच्या. मी खेडेगावामधून माझं बालपण गेलेलं आहे. माझं घरचे सगळे शेतकरी कुटुंबातले आहे, पण तरीही वाढ अशी शहरातून आणि मग नंतर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मी राहिले. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होऊन जायचं, हे का नाही बदलते, का फरक नाही पडते, हे का नाही ऐकते, हे का नाही लोक काम करते. तर असं सगळं ते चाललं होतं. आणि प्रत्येक वेळेस काम करताना प्रश्न खूप होते आणि थोडा तसा एक राग पण कुठेतरी होता. पण जेव्हा मी सावित्रीबाईंचं सुरू केलं ना, जेव्हा मी जेवढं वाचलं आणि काम करताना माहीत नाही कुठून तरी ती एक शक्ती आली की तो एक कामनेस माझ्यामध्ये येत गेला. मला वाटतं ते सावित्रीबाईंनी मला असं हळूच सांगितलं असेल की नाही बाळा, जरा शांतीत घे. तर त्यांच्या स्वभावाचं ते वैशिष्ट्य तुला जाणवत गेलं? खूप मोठं वैशिष्ट्य आहे की मला असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने सगळं काम केलेलं आहे, त्यांनी आणि ज्योतिबा फुलेंनी खूप एम्पॅथी
ठेवून काम केलेलं आहे. त्यांचा जो वावर आहे, त्यांचं जे बोलणं आहे, तर तो एक माझ्यासाठी खूप मोठं म्हणजे खूप इन्स्पायरिंग होतं की त्यांनी त्यावेळेस एवढं सगळं बघून त्यांना जेवढं काही लोकांकडून ऐकायला मिळालं त्यामध्ये त्यांनी कधीही ते जजमेंट नाही केलं, करत गेल्या त्या काम. आणि मला असं वाटतं की मी जेव्हा काम करते तेव्हा ना बऱ्याच गोष्टी अशा असतात वेगळ्या पद्धतीने मला बघावं लागतं, पण मला तो एक फोकस त्यांनी शिकवला की काहीही झालं तरी तुझा फोकस नको सोडू, काम करत राहा. वा, काय आहे. मला असं वाटतं की खरंच म्हणजे ते ते असं प्रेरणास्थान आहे की कित्येक वर्ष आणि कित्येक पिढ्यांना त्यांची प्रेरणा आपल्याला मिळतच राहणार आहे. अर्थात नाव बॅक टू द फिल्ममध्ये सावित्रीबाई साकारताना आणि सोबत अर्थात ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेत तर संदीप कुलकर्णी आहेत, त्यामुळे आय एम शुअर तुमचं तर अर्थात एक छान बॉन्डिंग थोडं असेलच. आणि त्यामुळे एकत्र या सिनेमाच्या समोर येताना हे कसं होतं, तो अनुभव कसा होता मग? बॉन्डिंग तसं माझं जेव्हा सिनेमा सुरू झाला त्यानंतर माझी म्हणजे ॲक्च्युली भेट झाली. नंतर ते सगळं नंतर भेट झाली. हो, ऑफकोर्स कामं माहिती होती कारण तुम्ही एकमेकांचे. दोघांच्याही अनेक फिल्म फेस्टिवल्सना हो. होत्या. आणि नाही त्यावेळेस अँग्री इंडियन गॉडेसेस बरीच म्हणजे इकडे तिकडे जात होती, तर ती कुठेतरी संदीपने बघितलं आणि संदीपला हे पण कळलं की मी मराठवाड्याची आहे आणि त्याने कुठेतरी माझा एक पाण्यावरचा लेख पण वाचला होता. ते हे सगळं कॉम्बिनेशन एकसाथ झालं जेव्हा त्यांची कास्टिंग सुरू अरे होती. वा. आणि मग तो म्हणाला, त्याने विचारलं की असं असं मी सिनेमा करतो आणि आम्ही सावित्रीबाई आम्ही आणखीन कास्ट नाही केलेली आहे, तर तुझं कसं आहे, डेट्स वगैरे काय आहे हे. तर म्हटलं अरे सावित्रीबाई मी तयार आहे म्हटलं. सो तसं झालं की मग लगेचच मी जॉईन झाले. आणि कसं आहे ना की संदीप एक अप्रतिम आर्टिस्ट आहेत आणि इव्हॉल्ड आहेत. खूप वाचन केलेलं आहे त्यांनी, खूप लेखन केलेलं आहे, त्यांचं पेंटिंगवरचं नॉलेज. आणि बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात करतात, जेव्हा तुमचं एक बेसिक बोलणं सुरू होतं तेव्हा तुम्हाला कळून जातं की हा सूर कुठला आहे ना. आणि त्या सुराला तुम्ही मिळून जातात कारण तो सूर आपला वाटतो. वा. त्याचं वाचन आहे ते ते मला पण माहिती आहे. आम्ही त्या पद्धतीचंच बोलणं चाललं होतं. इव्हन आमचं कधी पण ब्रेक असेल तर आम्ही त्यात डिस्कशन करत होतो सीन बद्दल कुठेतरी ती सिमिलर वेवलेंथ अगदी अगदी अगदी. कारण सतत तो एक आम्ही दोघंही, मला असं वाटतं की आम्ही वेडे आहोत, सिनेमा वेडे आहोत. एक आर्टिस्टिक वेडे पण असताना की ज्याच्यामध्ये आपल्याला आपण सतत त्याबद्दल बोलत असतो. अरे पेंटिंग बघितलं तर हे कसं असेल, काय असेल, रंग काय आहे, आज आकाश कसं आहे, चिमण्यांची, इतकं काही आम्ही आर्टिस्टिक बोलतो ना की not necessary that we have to know each other. We know the language and we are very very connected to each other. It's the language of art which is अगदी हो. speaking. आणि सिनेमामध्ये पण तसं बघशील तर त्या दोघांचंही ते म्हणजे मला असं वाटतं की ज्योतिबा आणि सावित्रीबाई हे खूप चांगले मित्र होते. एक चांगली लव्ह स्टोरी आहे त्यांची. म्हणजे आपण ऑफकोर्स त्यांची कामं तर बघितलेली आहे आणि जोडी माहिती म्हणून आहे, आदर्श होते. खूप मोठी आहे की एक तुम्ही एक आपल्या पार्टनरला कसं बघता, कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी संभाषण करता, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना समजून सांगतात, कशा पद्धतीने तुम्ही एकमेकांचं ऐकता, खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी दिलेला पाठिंबा तो तर खूपच मोठा होता. तेच, त्यामुळे त्या दोघांनी एकमेकांना जो पाठिंबा दिलेला आहे आणि दोघांनी हात धरून जे उभे राहिले आहेत प्रत्येक क्षणामध्ये, तर मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट होती. आणि ती आमच्या त्या मैत्री थ्रू मला सिनेमामध्ये दिसेल. आणि ती मैत्री आमची आर्टिस्टिक फ्रेंडशिप जी आहे ती जास्त छान उभरके अगदी. हो हो हो. वा. आणि अर्थात राजश्री, मला तू असं मराठी चित्रपटांना असा मध्ये मध्ये वेळ देतेस हे एक आम्हाला आवडतं मराठी प्रेक्षकांना, कारण खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे तुझा, मला माहिती आहे. अर्थात आता तर नॅशनल आणि इंटरनॅशनल तो वर्ग वाढत चाललेला आहे. तुझ्या इतक्या दर्जेदार वेबसिरीज असतील, मग ते अगदी लेटेस्ट ट्रायल बाय फायरचं यश असेल, अर्थात त्याच्या आधी फेम गेम आहे, आता प्रायव्हसी कुठे चालू आहे, काय काय सेक्रेट गेम्सचं तर यश सगळ्यांनाच माहिती आहे, सर्वश्रुत आहे. त्यामुळे अर्थात तो कॅनव्हास खूप मोठा आहे. पण कुठेतरी मराठी चित्रपटासाठीही तो वेळ असा मध्ये मध्ये काढत जा,
काय असं नाहीये ग, मला चांगल्या कामासाठी वेळच वेळ आहे. पण तुझे चाहते म्हणत असतील ना मराठीसाठी पण अगं पण करा. मला येतच नाही ना कुठलं मराठी. मला आज तुला चांगलं त्यांना काही काही सांगायचंय का? प्लीज मी तर प्रत्येक भाषेमध्ये काम करायला तयार आहे. मराठी तर माझी मातृभाषा आहे आणि मला असं वाटतं की मला तर बरेच सिनेमे करायला मिळायला पाहिजे. त्यामुळे मराठीतही करत राहायचंय प्लीज मला राजश्रीला. कास्ट करा, माझ्याकडे चांगले सिनेमे घेऊन या, चांगली स्क्रिप्ट आणा एकदम, आणि मग काय, मी तर आहे तयार कधीही करायला तयार. आणि अर्थात आता OTTचं एक जे मोठं विश्व आहे, जे अर्थात अभिनेत्रींसाठी सध्या म्हणतात की एक सुंदर विश्व आहे, त्याला तडाही नको जायला कधीच. पण अगदी मोठमोठ्या अभिनेत्री असतील, ज्या आता म्हणजे मोठ्या पडद्यावर गाजलेल्या अभिनेत्री सुद्धा OTTकडे छान एक वेगळी न्यू इनिंग म्हणून पाहत आहेत. आणि तुमच्यासारख्या गुणी अभिनेत्रींची तर इनिंगच छान OTT वर सुरू झाली आहे आणि ती आता तर अर्थात घोडदौड तुम्ही करताय. तर त्यामुळे OTTकडे जे एक दर्जेदार काम बघायची सवय पण प्रेक्षकांना लागली की नाही, मला चित्रपटापेक्षा मला ना याच्यावर काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, जे मी नाही बघत, मेन स्ट्रीमपेक्षा वेगळं असं. त्यामुळे अर्थात OTTवर आता तू किती छान रुळली आहेस आणि कसं वाटतंय ते सगळं जग तुझ्यासाठी? हो, खूप छान वाटतंय. मला असं वाटतंय की ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने आमच्यासाठी एक दरवाजे असे उघडले आहेत. कारण बऱ्याच वेळा असं होतं ना की सिनेमाने एक असा पॅटर्न ठेवला होता की तुम्ही अशा पद्धतीने दिसा, अशा पद्धतीने वागा, अशा पद्धतीचे रोल्स. पण स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म इतके आहेत आत्ता, त्यामुळे बऱ्याच स्क्रिप्ट्सला वाव मिळू शकतो. बरेच वेगवेगळे सब्जेक्ट हँडल करू शकतो. गरज नाही आहे फॉर्म्युला फिल्म्सच बनवायला पाहिजे, गरज नाही आहे की तुम्हाला एक फॅन्टसी ॲक्टर म्हणून काम करायला मिळालं पाहिजे, की तुमचं कंबर तेवढीच असायला पाहिजे किंवा तुमची हाईट एवढीच असायला पाहिजे किंवा तुमचे सतत एक चांगलं म्हणजे हां. तर असं आहे की आता रिअलिस्टिक स्पेसेसला जागा मिळतात आणि थँकफुली जे एक फेस्टिवल फिल्म्स म्हणून आम्ही जात होतो आधी, की फक्त हे जे लोक आहेत किंवा हे जे आहे ते फक्त फेस्टिवलला ट्रॅव्हल करतात, या सगळ्यांना ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर काम मिळते. कारण तशा पद्धतीचे स्क्रिप्ट्स आहेत की ज्यांना परफॉर्मन्स पाहिजे, ज्यांना असं पाहिजे की हे जे जास्तीत जास्त रिअलिस्टिक काम करेल. सो आय थिंक आय एम व्हेरी ऑनर्ड टू बी पार्ट ऑफ दिस स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म. And how was that feeling when you got that Filmfare OTT award? Best actress. आय नो. खूपच छान ग, खूपच म्हणजे इट्स अ ह्यूज ऑनर टू गेट फिल्मफेअर आणि इवन अ ह्यूज ऑनर टू गेट एशियन अकॅडमी ऑल्सो. Yes, of course. कारण तो मला भीती वाटत होती, कारण त्याच्यामध्ये जवळजवळ 11 आम्ही फायनलिस्ट होतो आणि 11 वेगवेगळ्या कंट्रीमधून. वेगवेगळ्या देशात. त्यामुळे मी इंडियाला रिप्रेझेंट करत होते आणि मी जस्ट एक दिवस अगोदर आम्ही व्हरायटीचा इंटरव्ह्यू करत होतो आणि मी त्यांची कामं बघितली. इतकं अप्रतिम काम होतं प्रत्येकाचं की मला असं वाटत होतं की नाही झालं तरी म्हणजे ऑफकोर्स मला वाटत होतं की व्हावं म्हणून. तेही तेच म्हणतील किती अप्रतिम काम केलं. नाही पण अगं इतक्या सुंदर मुली होत्या ना, इतकं म्हणजे ती स्पर्धा खूप मोठी होती. हो खूप मोठी होती ऑफकोर्स, कारण हे एशियन अकॅडमी आहे आणि खूपच अप्रतिम मुली होत्या त्या. म्हणजे तुला सांगू, मला जेव्हा अवॉर्ड मिळत होता तेव्हा सगळ्या उभ्या राहिल्या. मी अवॉर्ड घेतला, मला येऊन गळे भेटला. खूपच छान वाटत होतं आणि असं वाटत होतं इतकं रिस्पेक्ट देतायत त्या आणि त्यांना ते असं हे नाही की अरे मला नाही मिळालं टाईप, पण ते आहे की अरे यु नो. आणि या दे ऑल गिव्ह मी सो मच लव्ह अँड रिस्पेक्ट. तर चांगलं आहे, खूप छान वाटतं. मला यावर्षी पहिल्यांदा ॲक्टिंगसाठी एवढे अवॉर्ड्स मिळाले. मला शाळेत सुद्धा नव्हते मिळाले. मला हो खरं शाळेमध्ये नाटकामध्ये सुद्धा मला कधी अवॉर्ड्स नाही मिळाले, पण यावर्षी मिळाले तर सगळेच मिळाले. आय थिंक 9 अवॉर्ड मिळाले. ते मला खूप खरंच खूप ग्रेटफुल आहे मी की क्या बात आहे. नक्कीच मला असं वाटतं की ती परंपरा आता चालूच राहू दे. नवीन वर्ष पण छान सुरू झालेलं आहे. आता आम्हाला सांग, नव्या वर्षात अर्थात सत्यशोधक तर लगेच येतोच आहे, सत्यशोधक शिवाय आणखी काही प्रोजेक्ट्स लाईनअप आहेत, कोणाबद्दल आम्हाला तुला सांगता येणार आहे तेही सांग, का अजून काही गुपितच ठेवणार? काही गुपित आहे, पण मी वाचतीये. मी खूप काही काम नाही करत, तुला माहिती आहे, पण चांगल्या स्क्रिप्टची आणखीनही मी वाट बघतीये आणि चांगले शोज. मला असं वाटतं की
आपण म्हणजे माझं असं असतं ना की थोडंसं खाली व्हावं, एम्प्टी व्हावं, कम्प्लिटली एम्प्टी ब्लँक स्लेट अशी ठेवावी, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं काहीतरी भरता येतं. सिरीज म्हणजे ना 1 वर्ष घेतं गं, आणि इट शुड टेक इट. म्हणजे मला असं वाटतं की त्याची एक जर्नी असते, एक कॅरेक्टरची जर्नी असते, तुम्हाला त्याच्यामध्ये जायचं असतं, राहायचं असतं. तर असं नाही ना की टी व्ही सिरियल केला की हां, म्हणजे काही अशा गोष्टी असतात की तुम्ही 2-2, 3-3 केलं तरी चालतं. पण सिरीज आता तो एक सिरियसनेस आहे, आणि मला खूप आवडतं त्या जर्नीमधून जायचं, त्या कॅरेक्टरची जर्नी, त्या माणसाच्या आयुष्यात जाऊन ॲक्च्युअलमध्ये काय होतं आहे ते समजून घेणं. तर म्हणून मग मी थोडंसं हळू घेते की एक छान शो करेल, एखाद 2 छान काही सिनेमे करेल, फेस्टिवलमध्ये जाईल, गावात जाईल, शाळा बांधेल, आरामशीर थोडं थोडं कमी काम करायचं, पण मजा यायला पाहिजे कामामध्ये. आणि कुठल्याही पद्धतीची कॉम्पिटिशन नाही आहे आपल्याला कुठल्याही हे ठीक आहे, काय पडतंय कानातलं, काय करू मी, याच्यात एक मागचं निघून गेलंय वाटतं कुठेतरी, पण इट्स ओके. नो प्रॉब्लेम. तर कुठल्याही पद्धतीची ना कॉम्पिटिशन नाही आपल्याला. आपण कामावर इतकं माझं प्रेम आहे ना की मला वाटतं की त्याला एक छान वेळ देऊन त्याच्यावर ते असं ना की यू शुड डू जस्टिस टू एव्हरी कॅरेक्टर ऑफ युअर्स. आणि मग हे बॅलन्स कसं करतेस तू? म्हणजे एकीकडे तुझं ते काम आहे, नभांगणचं काम आहे, हे काम आहे, हे सगळं बॅलन्स कसं करतेस? आता झाली सवय. हो, आता 10 वर्ष झाले, त्यामुळे आता टीम झाली आहे. आधी थोडंसं अवघड होतं, कारण सेक्रेटच्या नंतर मी थोडंसं 1-2 वर्ष एक शाळा बांधत होती, त्यावेळेस थोडंसं काम कमी केलं होतं. पण आता असं झालं आहे की ग्राउंड टीम खूप छान झाली. आता आपल्याकडे 30 गावं आहेत एकूण, आणि प्रत्येकाच्यामध्ये आहेत टीम जी काम करते आहे, आणि एक चेन टाईप बनलेली आहे. प्रत्येक गावातले लोक जे आहेत ते एकमेकांशी मिळून काम करतात. काही काही वेळा असं होतं की ते स्वतःच काम करून घेतात. व माझं एक महत्त्वाचं एक काम हेच होतं की ते डिपेंडंट नाही राहायला पाहिजे. आपण त्यांना एवढं एम्पॉवर करायचं. जसं पांढरीमध्ये आपण काम केलं होतं 5 वर्ष पहिली जेव्हा काम केलं, पाण्यावर केलं, तिथे शाळा बांधली, टॉयलेट्स बांधले. तर त्यानंतर आता तिथलची जी ग्राउंड टीम आहे ना ती इतकी तयार झालेली आहे की ते स्वतः सांगतात, ताई आम्ही पाण्यावर काम करून घेतलं. बेस्ट आहे. शाळेमध्ये आता आपण शाळा बांधून 4 वर्ष, ती दिशा त्यांना दिलेली असते त्यामुळे 4 वर्ष झाले आपण शाळा बांधून. तर काहीतरी इश्यू झाला होता, तर ते त्यांनी त्यांचं सॉल्व्ह करून घेतलं. मी बाईंना म्हटलं काय चाललंय, तर झालं, सरपंचाने करून घेतलं. सो आय फील इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू एम्पॉवर पीपल. आणि ही एक पण खूप मोठी गोष्ट मी शिकलेली आहे. जसं ज्योतिबांनी केलं, ज्योतिबांनी पहिले सावित्रीबाईंना एम्पॉवर केलं. ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण आपल्या घरातल्या लोकांना पहिले आपण हे करायचं. त्यामुळे मी जेव्हा गावामध्ये जाते मी म्हणते पहिले तुम्ही एकत्र या, तुम्ही टीम करा, तुम्ही तुमच्या याच्यामधून मुलांना उभं करा, कोण काम करू शकतं, काय करू शकतो. तिथलचे जे लोकल हे आहेत, कारण प्रत्येक गावामधलं काम जे आहे ते आता एक सिस्टम बनली आहे ना, ग्रामपंचायत झाली आहे आता, त्या एरिया सांभाळणारे आहेत, एक जिल्हा परिषदमध्ये काही काम होतात, पंचायत समितीमध्ये काही काम होतं. हा जो ब्रिज आहे ना तो ब्रिज बांधायचा आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आहेत आपल्याकडे पॉलिसीज, आहेत आपल्याकडे प्रत्येक गोष्ट, पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही ते. तर ते पोहोचण्यासाठी आपल्याला तो एक ब्रिज करायचा. पण त्या ब्रिजसाठी म्हणून सुरुवातीला मी काम करते, पण नंतर मी त्यांना घेऊन जाते, चला तुम्ही पंचायत समितीला बसा माझ्यासोबत. मी बसलेली आहे 4-4, 5-5 तास बसली आहे पंचायत समितीमध्ये टॉयलेट्स बांधण्याच्या वेळेस, जेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं. आत्ताही कोणी ओळखत नाही, पण तरीही नाही, खरंच आहे. मी कसं सांगू, म्हणजे खरंच ते ग्राउंड वर्क म्हणतात ते हे. मग त्यांना असं वाटतं की अरे ताई बसतात 4 तास, तर आम्ही तासभर तर बसू शकतो. तर त्यामुळे ते स्वतः काम करून घेतात, आणि हे करायलाच पाहिजे. त्यांनी स्वतः उभं राहून म्हणायला पाहिजे की आम्हाला आमच्या गावासाठी काम करायचंय. सो हे माझं मेन काम आहे. म्हणजे बाकी तर करतेच, आपण शाळा बांधतोच, पाण्यावर काम करतो, हे सगळ्या गोष्टी. पण मला असं वाटतं की NGOचं जे आहे काम, एक मीठ बनायचं आपल्याला. सो जे मला असं वाटतं की ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी शिकवलं की तुम्ही एकत्र आणा लोकांना, उभं करा त्यांना, ते स्वतः काम करतील पुढे जाऊन. वाह.
क्या बात आहे. मला असं वाटतं की आज हा सगळेच विषय आज एका अगदी काय म्हणतात ते एका लाईनवर आलेले आहेत. कारण एकीकडे तुझं सिनेमॅटिक काम आणि एकीकडे तुझं वैयक्तिक समाजसेवेचं काम, हे सगळंच आज हा योग फारच अप्रतिम आहे राजश्री. आणि ते पण अगदी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच, ही इतकी छान भेट आणि इतक्या सुंदर गप्पा आपल्या रंगल्या. त्यामुळे अर्थात पुढचं काम तुझं सुंदरच असेल. त्या सगळ्यासाठी खूप भरभरून शुभेच्छा. Thank you. आणि श्री गणेशा तर जोरदार झालेला आहे. अगदी हो. आणि खरंच म्हणजे मी पण बघायला उत्सुक आहे सिनेमा. आणि आता 5 जानेवारीला आता तर तूच येतोच सांग आहे, प्रेक्षकांना. 5 जानेवारीला येतोय. पण एक गोष्ट आहे की ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी ना आभाळ एवढं काम केलेलं आहे. आता आभाळ सगळं त्या 2 तासामध्ये बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डिरेक्टरनी खूप मेहनत घेतलेली आहे, संदीप कुलकर्णींनी खूप मेहनत घेतली आहे, टीमने घेतलेली आहे. पण मला असं वाटतं की ते कुठे जर चूक झाली माझी तर प्लीज माफ कर. नाही, पण आणि अर्थात, आणि खूप खूप महत्त्वाचा सिनेमा आहे आजच्या पिढीला आणि पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी खूप मोठी शिकवणूक देणारा सिनेमा आहे. कारण आपण जे काय वाचलं आहे त्याच्या पलीकडचा सिनेमा आहे हा. त्याच्यावर आणखीन खूप काही गोष्टी आहेत ज्या बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, तर तुम्हाला ते माहिती पडेल. आणि हा सिनेमा ऑफकोर्स तुम्ही एक समाजकार्य जे आहे ते तर बघालच, पण त्या दोघांचं एक जोडपं म्हणून ते कसे सोबत होते, एक मित्र म्हणून कसे सोबत होते, काम करताना सोबत कसे काम करत होते, हे पण बघायला मिळणार आहे. आणि प्लीज बघा. येस, थँक्यू सो मच राजश्री. खूप Thank खूप you. शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुला हॅपी न्यू इयर. थँक्यू सो मच. थँक्यू.